महाराष्ट्र पर्यटन दौऱ्यातला आजचा आपला जिल्हा आहे सिंधुदुर्ग, जिथे सागरा धरणी मिळते यासारखे गाणे कदाचित त्या गीतकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना पाहूनच रचले असावे. म्हणूनच आज आपण सिंधुदुर्गाच्या पर्यटनाबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रेया, स्वागत आहे आपले मडिपामध्ये. अतिशय सुंदर समुद्र किनारे, विलोभनीय निसर्ग सौंदर्य, त्यासोबतच सांस्कृतिक समृद्धता या सगळ्याचा मिलाप होतो तो म्हणजे जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. काही अतिशय प्रसिद्ध आहेत तर काही तेवढी प्रसिद्ध नाहीयेत, पण ती सगळी फिरण्यासाठी उत्तम आहेत. सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले येतात ते म्हणजे सिंधुदुर्गातील समुद्र किनारे व अशाच एका समुद्र किनाऱ्यावर आहे किल्ले सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दगडी भिंतींमधून भटकंती करताना त्याच्या स्थापत्य शास्त्रातील अनेक गोष्टी आपल्याला शिवरायांची व शिवरायांच्या दूरदृष्टीची आठवण करून देतात. तर किल्ल्यात असलेल्या शिवरायांच्या हाताचे ठसे पाहून शिवरायांची आठवण शिवाय राहत नाही. सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांविषयी बोलायचं झालं तर अतिशय स्वच्छ नितळ असे समुद्र किनारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. तारकर्ली, देवबाग यांसारखे काही प्रसिद्ध समुद्र किनारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहेत. तारकर्ली, देवबाग हे अनेक पर्यटकांचे पसंतीचे बीच आहेत, कारण इथे अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स तसेच स्कुबा डायव्हिंग आपण करू शकतो. यासोबतच सिंधुदुर्गात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे काही दैवतापेक्षा कमी नाहीत आणि आपल्या याच दैवताचे मंदिर आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहायला मिळते. इसवी सन 1695 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधले होते. मालवणी सी फूडची मेजवानी हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचं महत्त्वाचं असं कारण आहे. मसालेदार सी फूड पासून ते गोड उकडीच्या मोदकांपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गोष्ट मिळते. सोबतच सावंतवाडी लाकडी खेळणी मार्केटमुळे सिंधुदुर्गाच्या कलात्मक विश्वात डोकावायला मिळते. लाकडी खेळणी आणि पारंपरिक कलाकृती सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक समृद्धता दर्शवतात. तर तुम्हाला सिंधुदुर्गाला जाण्याची इच्छा आहे का, ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि मराठी डिजिटल पार्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.